मैत्रिणींनो, कधी तुम्ही आरशासमोर उभं राहून आपल्या प्रायव्हेट पार्टच्या डार्क रंगाबद्दल विचार करून स्वतःला कमी लेखलं आहे का? किंवा इंस्टाग्रामवरच्या एखाद्या जाहिरातीने तुम्हाला असं वाटायला लावलंय का की तुमची ती जागा गोरीपान आणि परफेक्ट असायला हवी? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तुमचा पार्टनर तुम्हाला तुमचा प्रायव्हेट पार्ट ब्लीच करायला सांगत असेल तर तुम्ही काय कराल? आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर आपल्या समाजात उघडपणे बोलण्याची कोणाचीच हिंमत होत नाही. पण आज एक मैत्रीण म्हणून मी तुमच्याशी यावर मोकळेपणाने बोलणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुमचे अनेक गैरसमज दूर होणार आहेत. आजकाल फिमेल्समध्ये इंटिमेट लाइटनिंग क्रीम्स, ब्लीच, सिरम्स आणि केमिकल पील्स यांसारख्या ट्रीटमेंट्सची मार्केटमध्ये खूप मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. पण असा विचार करा, याची खरंच गरज आहे का? त्यांना असं का फील करून दिलं जातंय की त्यांच्या वल्वा आणि आजूबाजूच्या स्किनचा रंग उजळ असणं गरजेचं आहे? तुम्ही तुमच्या शरीरावर काय वापरता ही सर्वस्वी तुमची वैयक्तिक निवड आहे, हे मी समजते. पण प्रश्न हा आहे की काय आपल्याला खरंच याची गरज आहे? हे खरोखरच फायदेशीर आहे की हा फक्त एक ब्युटी स्कॅम, सौंदर्याच्या नावाखाली होणारी फसवणूक आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच खाजगी विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच यूट्यूबवर पहिल्यांदाच आपण काही असे नवीन आणि नॅचरल फॅक्ट्स जाणून घेणार आहोत जे तुमच्या प्रायव्हेट पार्टची काळजी घेण्यास मदत करतील. सध्या मार्केटमध्ये अनेक टॉपिकल क्रीम्स, केमिकल पील्स आणि लेझर ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर बिकिनी एरिया किंवा व्हल्वाचा रंग गोरा करण्यासाठी केला जातो. सौंदर्य किंवा आकर्षक स्किन टोनच्या नावाखाली या प्रॉडक्ट्सचं खूप आक्रमकपणे मार्केटिंग केलं जातं. पण खरं सांगायचं तर हे प्रॉडक्ट्स खोट्या आणि ढोंगी ब्युटी स्टँडर्ड्सना प्रोत्साहन देतात. यामुळे महिलांमध्ये अवास्तव अपेक्षा, अनावश्यक असुरक्षितता आणि पुढे जाऊन गंभीर मेडिकल साईड इफेक्ट्स निर्माण होऊ शकतात. या सर्व रिस्कबद्दल आपण पुढे बोलूच, पण त्याआधी हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की एक नॉर्मल व्हल्वा कसा दिसतो. सगळ्यात आधी हे समजून घ्या की व्हल्वा आणि व्हजायना, योनिमार्ग, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्हजायना ही एक आतली ट्यूब असते जी गर्भाशयाला जोडलेली असते. व्हल्वा हा एक मोठा शब्द आहे जो महिलांच्या बाह्य जननेंद्रियांना, एक्सटर्नल जेनिटल एरिया, दिलेला आहे. हा शरीराचा एक नैसर्गिक भाग आहे ज्याला आपण प्रायव्हेट पार्ट म्हणतो. यामध्ये क्लिटोरिसपासून युरेथ्रापर्यंत सगळं काही येतं. सोशल मीडिया आणि पॉर्नने आपल्याला चुकीचं शिकवलं आहे की व्हल्वालाच व्हजायना समजा. नाही मैत्रिणींनो, हे दोन्ही वेगळे आहेत. व्हल्वामध्ये नक्की काय काय येतं ते पाहूया. 1. लेबिया मेजोरा. हे बाहेरचे ओठ असतात जे प्युबिक हेअरने, केसांनी कव्हर असतात. हे आतल्या स्किनला प्रोटेक्ट करतात. प्रत्येक मुलीचा याचा आकार आणि साईज वेगवेगळा असतो. 2. लेबिया मायनोरा. हे आतले मऊ, केस नसलेले ओठ असतात, जे क्लिटोरिस आणि योनीच्या ओपनिंगचं रक्षण करतात. याचा आकार आणि रंग प्रत्येक मुलीमध्ये वेगळा असतो. कोणाचे लांब असतात, कोणाचे छोटे, आणि हे पूर्णपणे नॉर्मल आहे. 3. क्लिटॉरिस. हा मटारच्या दाण्यासारखा एक छोटा भाग असतो, ज्यामध्ये 8,000 पेक्षा जास्त नर्व्ह एंडिंग्ज असतात, जे शरीराच्या इतर कोणत्याही भागापेक्षा खूप जास्त आहे. हा भाग महिलांना ऑर्गॅझम, सुखद अनुभव, मिळवून देण्यास मदत करतो. 4. युरेथ्रल ओपनिंग. इथून आपण लघवी पास करतो. हे छिद्र योनीच्या ओपनिंगपेक्षा वेगळं असतं. अनेकांना यातच कन्फ्युजन असतं. 5. वजायनल ओपनिंग. इथून पाळीचं रक्त आणि बाळ बाहेर येतं. याच ठिकाणी टॅम्पॉन्स, मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर होतो किंवा पेनिट्रेटिव्ह सेक्स होतो. या सर्वांना मिळून जो भाग तयार होतो त्याला वल्वा म्हणतात. आजच्या काळात इंस्टाग्राम फिल्टर्स आणि पॉर्नने आपल्याला असा विश्वास ठेवायला भाग पाडला आहे की वल्वा एकदम सिमेट्रिकल, दोन्ही बाजूंनी समान, पिंक, गुलाबी आणि लहान असली पाहिजे. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. 85% महिलांचे आतील ओठ नैसर्गिकरित्या बाहेर लोंबकळणारे असतात, जे अगदी नॉर्मल आहे. जर तुमचा वल्वा डावीकडे आणि उजवीकडे सारखा नसेल तरीही ते नॉर्मल आहे. कारण निसर्गात कोणतीही गोष्ट परफेक्ट मॅच होत नाही. वल्वाचा रंग गुलाबी, ब्राऊन, तपकिरी किंवा अगदी डार्क पर्पलसुद्धा असू शकतो. हे सर्व तुमच्या जेनेटिक्स आणि हार्मोन्सवर अवलंबून असतं. प्रत्येक आकार, साईज आणि रंग नॉर्मल आहे. निसर्गाने तुम्हाला जसं बनवलं आहे तसं ते परफेक्ट आहे. त्याला डिझायनर वजायना बनवण्याची अजिबात गरज नाही. तरीही आपल्याला आपल्या शरीराबद्दल एवढी इन्सिक्युरिटी का वाटते? याची काही मुख्य कारणे आहेत. 1. पॉर्नचा प्रभाव.
पॉर्न फिल्म्समध्ये सर्जिकली बदललेले किंवा परफेक्टली वॅक्स केलेले प्रायव्हेट पार्ट्स दाखवले जातात. पण स्क्रीनवरचं जग आणि वास्तव यात जमीन अस्मानाचा फरक असतो. 2. शिक्षणाचा अभाव. शाळेत जेव्हा प्रजननाबद्दल शिकवलं जातं तेव्हा पुरुषांच्या अवयवांबद्दल बोललं जातं, पण वल्वाला इग्नोर केलं जातं. जेव्हा योग्य माहितीच नसेल तेव्हा गैरसमज तर वाढणारच ना. 3. समाजातील लाजेचे वातावरण. आपल्या समाजात आणि घरात प्रायव्हेट पार्ट्सबद्दल बोलणं हा एक मोठा टॅबू म्हणजे निषिद्ध विषय मानला जातो. याला लपवून ठेवा असंच वातावरण मिळतं. त्यामुळे आपण आपल्या शरीराची लाज बाळगायला शिकतो, पण त्याला समजून घेत नाही. WHO नुसार 60% जास्त महिला आपल्या वल्वाबद्दल कन्फ्युज्ड असतात. बऱ्याच जणींच्या मनात हा प्रश्न असतो की प्रायव्हेट पार्टचा नॉर्मल रंग काय असावा आणि तिथे डार्क स्किन असणं नॉर्मल आहे का? उत्तर आहे, जसे आपले डोळ्यांचे रंग, केसांचे रंग आणि स्किन टोन वेगळे असतात तसाच प्रायव्हेट पार्टचा रंगही प्रत्येकीचा वेगळा असतो. तिथे पिगमेंटेशन, काळेपणा असणं 100% नॅचरल आहे. काही मेडिकल कारणे सुद्धा असू शकतात ज्यामुळे तो भाग अधिक डार्क होतो, जसे की PCOS आणि इन्सुलिन रेझिस्टन्स, वाढलेले वजन, खूप घट्ट अंतर्वस्त्रे घालणे, स्मोकिंग, हेअर रिमूव्हल क्रीम्स किंवा सुगंधी वाईप्सचा अतिवापर. तसेच क्वचित प्रसंगी वल्वर कॅन्सरसारखे गंभीर आजारही असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला काही वेगळे बदल जाणवले तर गुगल करण्यापेक्षा थेट गायनेकॉलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा डॉर्मॅटॉलॉजिस्टला भेटा. या स्किन लाईटनिंग क्रीम्समध्ये नेमकं असतं तरी काय? प्रायव्हेट पार्टची त्वचा अत्यंत नाजूक असते. या प्रॉडक्ट्समध्ये अनेकदा हायड्रोक्विनोन, स्टेरॉइड्स आणि ब्लीचिंग एजंट्स असतात. यामुळे तिथे भयंकर जळजळ, सूज आणि वजायनाचे नैसर्गिक pH बॅलन्स बिघडून इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. काही ब्रँड्स म्हणतात की त्यांचे प्रॉडक्ट्स ऑल नॅचरल, हळद, चंदन, लिंबू आहेत. पण लिंबू किंवा केमिकल पील्स वापरल्याने तिथली नाजूक त्वचा सोलवटून निघू शकते. काही कॉस्मेटिक सर्जन्स तुम्हाला वजायनल लेझर ब्लीचिंगचा सल्ला देतील, पण हे अत्यंत घातक आहे. याला कोणताही वैद्यकीय आधार नाही. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजिस्ट ACOG सारख्या जागतिक संस्थेनेही या ब्लीचिंग प्रक्रियेला कडाडून विरोध केला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुमचा जोडीदार, पार्टनर तुम्हाला वल्वा ब्लीच करण्यासाठी दबाव टाकत असेल तर काय करावं? सगळ्यात आधी तुमच्या पार्टनरला आपल्या नैसर्गिक शरीराबद्दल एज्युकेट करा. त्यांना सांगा की तिथली स्किन डार्क असणं हे पूर्णपणे नॅचरल आणि सायंटिफिक आहे. आणि जर एवढी साधी गोष्ट तुमच्या जोडीदाराला समजत नसेल तर मैत्रिणींनो, तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. काय तो खरोखरच तुमच्यासाठी योग्य जोडीदार आहे, जो तुमच्या शरीरावर, तुमच्या नैसर्गिक रूपावर तुम्हाला लाजवतोय? अशा वेळी स्वतःच्या शरीराचा सन्मान करा. तुम्ही अशा पार्टनरला डिझर्व करता जो तुमच्यावर आणि तुमच्या नैसर्गिक सौंदर्यावर प्रेम करेल. जसं मी सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं, आता आपण पाहूया वल्वाची नैसर्गिकरित्या काळजी घेण्याच्या काही खास आणि अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. 1. नॅचरल शरीर स्वीकारा. तुम्ही जशा आहात तशा परफेक्ट आहात हा विचार मनात पक्का करा. 2. सुती अंतर्वस्त्रांचा वापर. भारतासारख्या दमट हवामानात नेहमी 100% कॉटनचीच पॅन्टी वापरा. नायलॉन किंवा सॅटिनच्या कपड्यांमुळे हवा खेळती राहत नाही आणि घाम येऊन तो भाग जास्त डार्क होतो. 3. मासिक पाळीतील स्वच्छता. पिरियड्सच्या वेळी सॅनिटरी पॅड्स किंवा टॅम्पून्स दर 4 ते 6 तासांनी बदला. रक्ताच्या आणि घामाच्या संपर्कात त्वचा जास्त वेळ राहिल्यास रॅशेस आणि पिगमेंटेशन वाढते. 4. नो सोप ड्रामा. वजायना हे सेल्फ क्लिनिंग ऑर्गन आहे. ते स्वतःची सफाई स्वतः करतं. त्यामुळे तिथे कोणताही साबण वापरू नका. फक्त कोमट पाण्याने बाहेरचा भाग धुणे पुरेसे आहे. 5. सुगंधी प्रॉडक्ट्सना नो म्हणा. आजकाल मिळणारे सुगंधी इंटिमेट वॉशेस, परफ्यूम टॉयलेट पेपर किंवा सेंटेड पॅड्स वापरणे पूर्णपणे टाळा. यातील केमिकल्समुळे तुमचं pH बॅलन्स बिघडून इन्फेक्शन होतं. 6. घट्ट कपडे टाळा. सतत घट्ट जीन्स किंवा टाईट लेगिंग्स घालू नका. यामुळे स्किनवर घर्षण होऊन तिथली त्वचा काळी पडते. 7. वर्कआउट नंतरची काळजी. जर तुम्ही जिम करत असाल किंवा खूप शारीरिक कष्ट करत असाल तर घामेजलेले कपडे लगेच बदला. घामामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. 8. शेविंग आणि हेअर रिमूव्हल क्रीम्स टाळा. या क्रीम्समध्ये भयंकर रसायने असतात जी स्किन काळी करतात. त्याऐवजी तुम्ही चांगल्या क्वालिटीचा हेअर ट्रिमर वापरू शकता. 9. आहार आणि हायड्रेशन. शरीराची त्वचा उजळ आणि निरोगी ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्या. आहारात व्हिटॅमिन C आणि E युक्त फळांचा,
संत्री, लिंबू, बदाम यांचा समावेश करा. आतून पोषण मिळाल्यास स्किन बाहेरून चांगली राहते. 10. सतत एका जागी बसणे टाळा. जर तुमची जॉब डेस्कवर बसण्याची असेल तर दर तासाला उठून थोडं चाला. सतत बसून राहिल्याने त्या भागावर दाब पडून घर्षणामुळे पिगमेंटेशन वाढते. 11. तणाव आणि झोप. तुम्हाला माहीत आहे का, स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढतो आणि त्यामुळे PCOS सारखे आजार बळावतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या स्किन डार्क होण्यावर होतो. त्यामुळे 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. 12. मीडिया लिटरसी. खोटे इन्फ्लुएन्सर्स टाळा. जे सोशल मीडिया पेजेस तुम्हाला अवास्तव ब्युटी स्टँडर्ड्स दाखवून प्रॉडक्ट्स विकण्याचा प्रयत्न करतात, त्यांना लगेच अनफॉलो करा. तुमची मानसिक शांती जास्त महत्त्वाची आहे. 13. आयुर्वेदाचा दृष्टिकोन. आयुर्वेद नेहमी शरीराच्या आतील आरोग्याला महत्त्व देतो, बाहेरील रंगाला नाही. त्यामुळे केमिकल प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा योगा आणि प्राणायाम करून हॉर्मोनल बॅलन्स राखण्यावर भर द्या. 14. नियमित वैद्यकीय तपासणी. वर्षातून किमान एकदा आपल्या गायनेकॉलॉजिस्टला नक्की भेटा आणि आपली रुटीन चेकअप करून घ्या. 15. रेड फ्लॅग्स ओळखा. जर तुम्हाला त्या जागी खूप खाज येत असेल, विचित्र वास येत असेल किंवा फोड आले असतील, तर घरगुती उपाय किंवा गुगलवर सर्च करत बसू नका. थेट डॉक्टरांचा सल्ला घ्या. मैत्रिणींनो, हे होते काही सेफ आणि इफेक्टिव्ह मार्ग, ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रायव्हेट पार्टची आरोग्यदायी काळजी घेऊ शकता. इंटिमेट लाइटनिंग क्रीम्स हा एक निव्वळ बिझनेस आहे, जो आपल्या असुरक्षिततेवर चालतो. लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं आहे, युनिक आहे. स्वतःच्या नैसर्गिक सौंदर्याला स्वीकारणं हेच खऱ्या अर्थाने वुमन एम्पॉवरमेंट आहे. जर तुम्हाला याबद्दल आधी माहिती नव्हती, तर आजपासून स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिका. बॉडी पॉझिटिव्हिटी तेव्हाच येईल जेव्हा आपण आपल्या अवयवांना योग्य नावाने हाक मारू आणि त्यांच्या नैसर्गिक रूपाचा स्वीकार करू. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला खात्री आहे की ही माहिती तुमचे डोळे उघडणारी ठरली असेल. हा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ नाही, तर एक चळवळ, मूव्हमेंट आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या मैत्रिणींसोबत, बहिणींसोबत नक्की शेअर करा आणि यावर चर्चा करा. जर तुम्हाला महिलांच्या आरोग्याशी निगडीत अशाच माहितीपूर्ण विषयांवर आणखी व्हिडिओ पाहायचे असतील, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.